नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। सोलापुरातील बंद असलेले जलतरण तलाव सुरू करा। सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर शहरामध्ये मार्कंडेय जलतरण तलाव, सावरकर जलतरण तलाव व विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव असून सध्या सावरकर जलतरण तलाव काही प्रमाणात सुरू असून बाकीचे दोन्ही जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत आणि जलतरण तलावाची दुर्व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे। सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर अनेक विद्यार्थी पोहणे शिकण्यासाठी गर्दी करतात, पण दोन्ही तलाव बंद असल्या कारणामुळे त्यांची गैरसोय होत आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हे जलतरण तलाव बंद आहेत। त्यामुळे तात्काळ आपण हे दोन्ही जलतरण तलाव सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत। सोलापूर शहरात विजापूर रोडवर आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बांधण्यात आलेला होता। तो तलाव महानगरपालिकेने काही काळासाठी ताब्यात घेतला होता, पण कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाला गळती लागून व त्याची दुर्व्यवस्था होऊन तो बंद आहे। याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे संपर्क साधले असता त्यांनी असे उत्तर दिले की आम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करताना सुस्थितीत जलतरण तलाव हस्तांतरित केला होता, तर महानगरपालिकेला तो चालवणे होत नसल्यास आम्ही दिलेल्या सुस्थितीमध्ये तलाव आमच्याकडे वर्ग करावे, तरच आम्ही तो जलतरण तलाव सुरू करू। तर महानगरपालिकेने आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे तो जलतरण तलाव वर्ग केला आहे असे सांगितले। दोघांच्या चालढकलीमध्ये सर्वसामान्य जनतेने नुकसान होत असून तात्काळ जलतरण तलाव सुरू केल्या संभाजी ब्रिज स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, लखन पारसे, अकबर शेख, संघटक शेखर स्वामी, राजेंद्र माने, उपाध्यक्ष सतीश वावरे, चंद्रशेखर कंटीकर, सिद्धराम सावळे आदी उपस्थित होते। आज महापालिका आयुक्त साहेब यांना संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले की आज सोलापूर शहरात 3 जलतरण तलाव असून नागरिकांची गैरसोय होत आहे। पार्क चौकातील सावरकर तलाव सोडलं तर विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय तलाव आणि मार्कंडेय तलाव हे दोन्ही बंद आहेत। विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागत आहेत, पोहण्यासाठी त्यांचा कल वाढत आहे, जलतरण तलावाकडे गर्दी वाढत आहे। 2 जलतरण तलाव बंद असल्यामुळे एकाच तलावावर पूर्ण लोड येत आहे। आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे की हे जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावे आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी। त्यातील विजापूर रोडचा जो आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणतात की महापालिकेला आम्ही सुस्थितीत वर्ग केला होता आणि महापालिकेने तो आम्हाला सर्व दुरुस्त करून द्यावा आणि जसा होता तसा आम्हाला रिटर्न दिला तर आम्ही तो तलाव चालू करतो। आणि महापालिका म्हणते की आम्ही त्यांच्याकडे वर्ग केलेला आहे। महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या दोघांच्या भांडणात नागरिकांची गैरसोय होत आहे, हे प्रशासनाने समजून घ्यावे। जर दोघांनी मिळून समन्वय साधला तर तो तलावही लवकरात लवकर चालू होऊ शकतो। जर लवकरात लवकर ह्या निविदेकडे महापालिका किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।